सांगली शहरातील एसटी स्टँड परिसरातील बुर्ले गल्ली गावभाग येथे घराजवळ अंगणात खेळत असलेल्या एका लहान 2 वर्षाच्या बालिकेवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात ओजस्वी पाटील वय वर्ष 2 राहणार ईश्वरपूर ही बालिका जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं। ही मुलगी काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी सांगली येथे आपल्या आजीकडे राहण्यास आली असता ही दुर्दैवी घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार ओजस्वी पाटील ही बुर्ले गल्ली गावभाग येथील आपल्या आजीच्या घरी अंगणात खेळत असताना परिसरातील एका भटक्या कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घातली। भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे ओजस्विनीच्या हातावर, पाठीवर, मांडीवर आणि खांद्यावर खोलवर जखमा झाल्या आहेत। ओजस्विनीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्या भटक्या कुत्र्याला बाजूला केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। सांगलीतील गावभाग परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। महापालिका आरोग्य विभाग मात्र गांधारीच्या भूमिकेत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये महापालिका प्रशासन निष्क्रिय ठरलं आहे। निष्पाप जीव गेल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होतो आहे। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.